नमस्कार. टिटबिट डेलिकसी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत मऊ, लुसलुशीत आणि स्वादिष्ट असा आंब्याचा शिरा. तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. बऱ्याचदा काय होतं की आंब्याचा शिरा हा असा चिकट होतो किंवा आंब्याची चव तितकीशी शिऱ्याला लागत नाही. तर तसा आपला शिरा फसू नये, शिरा छान व्हावा यासाठी मी काही टिप्ससुद्धा शेअर करणार आहे. आणि इथे मी अगदी परफेक्ट प्रमाणात मऊ लुसलुशीत शिरा कसा बनवायचा हे देखील सांगणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण साहित्य पाहूया. तर साहित्यामध्ये मी इथे 1 वाटी जाड रवा घेतलेला आहे. त्यानंतर 1 वाटी साखर घेतली आहे. 2 वाटी गरम दूध घेतलं आहे. 1 वाटी गरम पाणी घेतलेलं आहे. अर्धी वाटी तूप, 1 वाटी आंब्याचा रस, ड्रायफ्रूट्स आणि 7 ते 8 केशराच्या काड्या इथे घेतलेल्या आहेत. माप घेण्यासाठी प्रमाणासाठी मी इथे साधारण ही अशा आकाराची वाटी वापरलेली आहे. तर सर्वप्रथम आपण 1 वाटी जो जाड रवा घेतला होता त्याला कढईमध्ये छान परतून घेऊया, भाजून घेऊयात, तूप न घालता. रवा छान भाजला जाणं हे खूप महत्त्वाचं आहे. जर रवा नीट भाजला गेला नाही, तो जर कच्चाच राहिला तर शिरा हा चिकट होतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रवा हा नेहमी जाडच वापरावा. मग तुम्ही उपमा करा किंवा शिरा करा, रवा हा कायम जाडच वापरला पाहिजे. जर तुम्ही बारीक रवा वापरलात तरी देखील शिरा चिकट होतो. तर इथे रवा छान भाजला गेला होता, त्याला थोडासा गोल्डन रंग आला होता, म्हणून इथे साधारण 2 चमचे तूप घातलं आहे आणि या तुपामध्ये रव्याला पुन्हा एकदा भाजत आहे. जसजसं तुपामध्ये आपण रवा भाजायला लागलेलो आहोत, तुम्ही बघा रंग किती छान यायला लागलेला आहे. मस्त गोल्डन रंग आला आहे आणि तुपामध्ये देखील आपला छान रवा भाजला गेलेला आहे. तर आता या पॉईंटला आपण जे 1 वाटी गरम पाणी घेतलं होतं ते या रव्यामध्ये घालायचं आणि गाठी होऊ न देता छान शिऱ्याला हलवत हलवत आपण पाणी घालून घ्यायचं. इथे साधारण मी 1 चिमूटभर मीठ देखील घातलं आहे. ही एक सिक्रेट टीप आहे की तुम्ही जेव्हा शिरा बनवाल तेव्हा चिमूटभर मीठ हे घालाच, त्याच्यामुळे शिऱ्याची चव खूप छान येते. आता या पॉईंटला जे आपण 2 वाटी दूध घेतलं होतं, गरम दूध, ते घालायचं आहे. पण एकदम नाही घालायचं, थोडं थोडं करत घालायचं. त्याच्यात जर काही गाठी झाल्या असतील तर रव्याच्या गाठी व्यवस्थित फोडून घ्यायच्या आणि पुन्हा एकदा 1 चमचा तूप घालायचं. असं 1 वाटी तूप घातल्यामुळे शिरा हा छान मऊ व्हायला मदत होते. तर आता एक साधारण 4 ते 5 मिनटं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आणि रव्याला वाफेवरती छान शिजवून घ्यायचं. रवा छान शिजला आहे. तर आता आपण 1 वाटी जी साखर घेतली होती ती साखर याच्यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. जर तुम्हाला कमी गोड हवं असेल तर तुम्ही इथे 1च्या ऐवजी पाऊण वाटी साखर देखील वापरू शकता. तर आता साखर घातली आहे, छान मिक्स केलेलं आहे. तर पुन्हा एकदा एक साधारण 2 ते 4 मिनटं झाकण ठेवून वाफेवर शिजवून घ्यायचा शिरा. मस्तपैकी साखर विरघळलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालूयात, केशर घालूयात. केशर घालणं हे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला वेलदोडा आवडत असेल तर तुम्ही इथे वेलदोडा देखील घालू शकता. आणि आता मस्तपैकी 1 वाटी आंब्याचा गर किंवा आंब्याचा पल्प आपण जो घेतला होता तो या शिऱ्यामध्ये घालून घेऊया. किती सुंदर रंग येतोय तुम्ही बघू शकता. मस्त असा आंबे कलर, खूपच सुंदर दिसतंय. लहान मुलं तर हा रंग बघूनच आंब्याचा शिरा खायला तुटून पडतात. तर अशा प्रकारे आपण आंब्याचा रस शिऱ्यामध्ये छान मिक्स करून घेतला आहे. तर पुन्हा एकदा साधारण 2 ते 4 मिनटं झाकण ठेवून वाफ काढून घेऊयात. तुम्ही बघू शकता आपला शिरा छान तयार झालेला आहे. रंगसुद्धा अतिशय उत्कृष्ट आलेला आहे आणि घरभर जो शिराचा असा सुवास पसरला आहे, एकदम मस्त. तर ही अशी रेसिपी आहे. इथे मी अगदी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे. ही रेसिपी तुम्ही घरी जरूर ट्राय करा.
तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते, तुम्हाला आवडली की नाही हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. मस्तपैकी या शिराला तुम्ही आंब्याच्या फोडी किंवा आवडीचे ड्रायफ्रूट्स हे सगळं वरून घालून गरमागरम सर्व करू शकता. लहान मुलंही खुश आणि घरातली इतर मंडळी देखील खुश. नक्की ट्राय करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खा प्या मजा करा आणि हो, थँक्स फॉर वॉचिंग.